वा, किती मस्त झाल्या आहेत आपल्या गुळपोळ्या. छान झाल्या आहेत ना, खुसखुशीत झाल्या आहेत. मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल गुळपोळी. गुळपोळी कशी करायची. आता संक्रांत म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या घरात गुळपोळी ही असतेच असते आणि तिळाची लाडू. त्याच्यामध्ये काय आहे, मी 1 वाटी पॉलिश तीळ, तुमच्याकडे गावरान तीळ असतील तरी चालतील, तर ते छानपैकी मी थोडे रोस्ट करणार आहे. तीळ रोस्ट झाल्यानंतर आता आपण याची पावडर करणार आहोत. तीळ त्यावर पावडर एकदम मस्त होते, कारण आपण पोळी लाटताना आपल्याला सगळं स्मूथ पाहिजे, स्टफिंग सगळं स्मूथ पाहिजे. त्यासाठी आपण हे छानपैकी रोस्ट केले आणि आता हे बाजूला काढून थोड्या तेलावर 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. ते छान आपण रोस्ट करणार आहोत. साजूक तूप इथे नाही वापरायचं, कारण आपल्याला जास्त त्याला साजूक तूप थंड हवा असल्यामुळे ना या दिवसात तर ते फिजतं. तर आपण इथे तेलच घ्यायचं आहे आणि तेलामध्ये बेसन पीठ छानपैकी आपण रोस्ट करायचं. मी माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला ना माझ्या छान छान टिप्स कळत असतात. त्याचबरोबर आता बघा, हे बेसन पीठ मी कसं छान रोस्ट केलेलं आहे, अतिशय खमंग आलेला आहे वास. आता बेसन पीठ आणि गुळ मी पाववाटी घेतलेला आहे. हे सगळं मी मिक्सरमधनं बारीक केलं आणि हे असं छान झालंय. आता आपण गुळपोळीच्या आवडीसाठी पीठ मळतो. याच्यात मी अर्धा वाटी मैदा, 1 वाटी कणिक आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं. आता याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घ्यायचं. त्याचबरोबर इथे आपण कडकडीत तेल करून घालायचं. कडकडीत तेल यासाठी आपण करून घालायचं की आपली पोळी खुसखुशीत झाली पाहिजे, ती टिकायला पाहिजे. त्यासाठी तर ते मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते छानपैकी आपण कडकडीत केलेलं आहे आणि ते या पिठामध्ये घातले. इथे थोडंसं चवीपुरता मीठ घातलंय. मीठ जास्त घालू नका, कधीतरी गुळामध्ये पण आपल्याला लागतं. आपण इथे गुळ घेतलेला आहे ना, तो साधाच गुळ आहे, चिकीचा गुळ घेऊ नका, खूप पंचायत होते पोळी लाटताना. आता आपण हे पीठ व्यवस्थित बांधून घेणार आहोत. आता हे बांधून घेताना ना पुरणपोळीसारखं पातळ नाही करायचं. हे आपल्या पुरीला कसं आपण घट्ट मळतो तसं मळून ठेवायचं. एक 10-15 मिनिटांनंतर ना ते थोडंसं पाणी सोडल्यानंतर सॉफ्ट होतं, पण आपल्याला अति सॉफ्ट इथे नाही पाहिजे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर इंस्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. आता एवढा उंडा घेतलाय, या उंड्याचे मी 2 भाग केलेले आहेत आणि छोट्या आधी पुऱ्या लाटून घेणार. आता इथे हा गोळा बघा कसा व्यवस्थित होतोय ना. हा उंडा याला कुठे क्रॅक नाही ना पडत, म्हणजेच आपली पोळी व्यवस्थित होणार. नाहीतर मग ना काही ठिकाणी तुम्ही बघा, ती पोळी ना अशी कापलेली असते. आपली पोळी अजिबात कापायला लागत नाही, कारण हे सारण शेवटपर्यंत काठापर्यंत जातं. आता बघा किती सुंदर झालेत हे. तर छानपैकी आता आपण हे लाटून घेऊया. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या पण मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्या तुम्ही तुमच्या किचनमध्ये जरूर करून बघा. आता ही आपण एक पुरी लाटलेली आहे, तशीच दुसरी पुरी कर. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला ना इकडे मी छोट्या छोट्या टिप्स सांगते ना, त्या तुम्ही लक्षात घ्या. आता गुळपोळीला ना आपण वाटी केली याची पिठाची आणि त्याच्यामध्ये सारण भरून लाटलं तर कधीतरी ती फुटते. मग तसं न होण्यासाठी आपण इथे अशा 2 पोळ्या तरी असं करते, 2 पुऱ्या लाटते आणि ते जे सारण असतं ते हाताने जरा व्यवस्थित असं पसरवते आणि छान पसरून ॲक्च्युली मी खरी त्याची पोळीच लाटते. पण आता कसं झालंय, माझा गूळ आहे ना साधाच आहे, पण थोडासा कडक झालाय. काही हरकत नाही, तसं होतं ते. आणि कोणी लोक याच्यात पाणी पण घालतात, पण पाणी घातलं ना तर तुमचं सारण राहिलं तर ते ना बुरशी येते, म्हणून मी पाणी नाही घालत. आता हे बघा, हे छानपैकी असं एकत्र करून या सगळ्या कड्यांना एकत्र करायच्या आणि छानपैकी आपण ना ती चाणकी अशी सगळीकडनं
प्रेस करून घट्ट करायची आणि मग लाटायचं. म्हणजे काय होते, आपली ही असते ना गुळपोळी, ती मस्त खुसखुशीत होते आणि आपल्या पोळी पातळ लाटली जाते, नाही तर कधीतरी ती जाडी लागते. बघा मी कशी चाणकी गेली आहे. ही चाणकी अशी मस्तपैकी हाताने ना प्रेस प्रेस करत शेवटपर्यंत सारण आणायचं आणि आता आपण अलगद हाताने लाटून घेणार आहे. त्याच्या अगोदर ना मी याला ना तांदळाचं पीठ, तांदळाच्या पिठाने ना तुमची पोळी ना अशी सरते लाटताना आणि चिकटत नाही. जर जास्त पीठ झालं तर पोळी झाल्यानंतर काढून टाका, पण आता मला सवय असल्यामुळे पीठ जास्त होत. तुम्ही छानपैकी हे असे तुमच्या किचनमध्ये माझ्या रेसिपी करून पाहत चला आणि तुमच्या कॉमेंट्सनं मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता बघितलं का आपली पोळी कशी सटासट सरसरते आहे, कुठे चिकटते आहे का? या प्रोसिजरनी तुम्ही केली ना तर पुढची पोळी जी पहिल्यांदा करतात ना ते सुद्धा सुंदर केली जाते. आता बघा मी बिनधास्त लाटते, मी घाबरते, म्हणजे असं आहे का कुठे फुटली तर काय होईल, तर नाही. थोडासा गुळाचे ठिपके येतात, आले तरी हरकत नाही. तवा आपण ना सारखा पुसत राहायचा. आता गुळपोळी, पुरणपोळी किंवा बघा माझी आता शेवटपर्यंत काठापर्यंत गेली. गुळपोळी, पुरणपोळी, तेलपोळी याच्यासाठी ना माझा हा खास तवाच आहे. मी हा तवा बाकीच्या कुठल्याच गोष्टी. आता इकडे ना गुळपोळीला तेल लावायची गरज नाही, त्याचबरोबर तूप लावायची अजिबात गरज मी तरी लावत. आता काय करायचं, बारीक गॅसवर ना ती पोळी वन साइड होऊन द्यायची आणि मी आता तिला पलटली. आता ती छान झाली आहे आणि आता व्यवस्थित होऊन माझ्या त्या तेवढ्या सारणामध्ये 6 पोळ्या झाल्या. आता याला मस्तपैकी तूप लावून घ्यायचं आणि छान होते. बघा आपल्या पुरणपोळ्या मस्त गुळपोळी छान झाली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.